आणि दरम्यान एक कोल्हापूरमधून बातमी। कोल्हापुरात 1,95,00,000ची अवैध गोवा बनावटीची दारू ही जप्त करण्यात आलेली आहे। सांगली बायपास रोडवर जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सापळा रचून गोवा बनावटीची दारू वाहून नेणारा ट्रक जप्त करण्यात आलाय, ज्यामध्ये तब्बल 1,75,68,000 रुपये किमतीची गोवा बनावटीची विस्की दारू पोलिसांनी जप्त केली आहे। शिवाय चालकाचा मोबाईल आणि ट्रक मिळून 1,95,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी हरियाणा येथील ट्रक चालक मुस्फान उर्फ जावेद खान याला ताब्यात घेतलेलं असून जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इथे अतिग्रह आणि टीमनं सापळा रचला। जयसिंगपूरच्या इथे एक ट्रक जी इन्फॉर्मेशन समजली ती त्याप्रमाणे दिसून आला। सदर ट्रक थांबवला, त्यात चेक केला असता जवळपास 1860 देशी गोवा दारूचे बॉक्स आपल्याला त्यात मिळून आले। त्याची किंमत एकूण 1,75,00,000 आहे। तसेच 20 लाखाचा ट्रक असे एकूण 1,95,00,000ची मुद्देमालची आपण जप्त केलेला आहे। सदरबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करीत आहोत आणि ही दारू कुठल्या कंपनीतून आली आणि मध्य प्रदेशमध्ये कोणाकडे चाललेली होती याचा पुढील तपास आम्ही करतोय। कोल्हापूरमध्ये अवैध गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आलेली आहे। 1,95,78,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। कोल्हापूरमध्ये पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। अवैध गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आलेली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कोल्हापूरमध्ये मोठी कारवाई केलेली आहे। विस्कीच्या तब्बल 87,840 बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत।